नमस्कार. तुमचं मराठी ब्लाऊज कटिंगमध्ये एकदम मनापासून स्वागत आहे. तुम्ही माझं चॅनल ओपन केलं म्हणजे तुम्हाला नक्की कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते शिकायचं आहे. तर बघा, सर्वात आधी तुम्हाला कटोरी ब्लाऊज शिकण्यासाठी एक माप खूप महत्त्वाचं आहे, ज्याच्यावरून आपण पेपर कटिंग करणार आहोत आणि कटोरी ब्लाऊजची एकदम परफेक्ट पद्धतीनं कशी कटिंग करायची ते समजण्यासाठी आपल्याला एक माप महत्त्वाचं आहे. ते तुमचं असू द्या किंवा तुम्हाला जर दुसरं कोणाचा शिवायचा असेल तर त्याचं माप तुम्हाला हे घ्यावं लागेल. तर ते माप बघा इथं मी घेतलं आहे. तर उंची इथं घेतली आहे 12.5 इंचाची. 28 चेस्ट आहे. अंगावरून घेतलेलं माप आहे आणि छाती आहे 28 इंच, कमर आहे 25 इंच आणि बाही आहे 4 इंचाची. दंडघेर आहे 5 इंचाचा आणि मागचा गळा आहे 10 इंचाचा. तर आपण ह्या मापावर पेपर कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत. तर सर्वात आधी आपल्याला इथं ब्लाऊजची उंची टाकावी लागेल. आता तुमची उंची 12 असू शकते, 12.5 असू शकते, 13 असू शकते 28 चेस्टसाठी. तर इथं बघा उंची 12.5 इंच आहे आपली. तर आपल्याला प्रत्येक उंचीमध्ये 1 इंच मिळवायचा आहे. तर बघा इकडनं ही खुली बाजू आहे आणि ह्या साईडनी बंद बाजू आहे. तर मी खुल्या बाजूनी माप टाकीते, म्हणजे आपण पाठीमागचा पण भाग काढून घेऊ याच्यावरच आणि पुढचाही भाग याच्यावरच काढून घेऊ. तर बघा इथं ब्लाऊजची उंची टाकायची आहे. तर मी इथं ब्लाऊजची उंची 12.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच मिळवायचा, 13.5 इंच आणि आपण 13.5 इंचावर सरळ रेष मारून घेऊ. पुन्हा इथं मी एक असं सरळ रेष येण्यासाठी व्यवस्थित आखून घेते. तर आपण आता इथं शोल्डरचं माप टाकायचं आहे. 28 ची चेस्ट आहे, तर शोल्डरही हे छातीनुसार असतं. अजून एक म्हणजे जो पाठीमागचा आपला गळा आहे त्याच्यावर आपल्याला शोल्डर टाकायचं असतं. आता इथं शोल्डर घेणार आहे मी 4.5 इंचाचं, कारण कटोरी मधलं हे सर्वात छोटं माप आहे. आता मोंडा घ्यायचा आहे आपल्याला 4.5 इंचाचा. तर मोंडाही हा छातीनुसार असतो. तर मी तुम्हाला त्याचा चार्ट लवकरच शेअर करीन, म्हणजे कशा प्रकारे मोंडा घ्यायचा, शोल्डर कशा प्रकारे घ्यायचं, हे सर्व गोष्टी मी तुम्हाला हळूहळू सांगत चलन. तर बघा आता इथं आपण 28 ची चेस्ट आहे, म्हणजे घडी किती बसल तर 7 चोक 28. 28 ला 4 नी भागायचा आहे. तर 28 चा चौथा भाग हा 7 येतो आणि 7 मध्ये आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन मिळवायचे आहे, म्हणजे आपली इथं घडी बसणार आहे 9 इंचाची. अशा प्रकारे आता इथं आपल्याला कमर टाकायचं आहे. तर कमर आहे 25 इंचाचं. तर इथं कमर आपला आहे 5.25 इंचाचं, ते सॉरी 6.25 इंचाचं. तर आपल्याला 6.25 इंचावर घेऊन जमणार नाही, तर आपल्याला 1 इंच हे जो आपण पाठीमागून टक्स मारतो त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पण पुन्हा 2 इंच आपलं फिटिंगचं मार्जिन घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ही फिटिंगचं माप बसणार आहे. आणि हे इथले पॉइंट असे जोडून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथं फिटिंगचं माप हे 1.25 इंचाचं पण घेऊ शकता. आता आपल्याला जायचं आहे शोल्डर जवळ. तर आपण आता सर्वात आधी इथं शोल्डरचं बघणार आहोत. तर आता आपली 28 चेस्ट आहे, तर त्यानुसार आपलं गळा रुंदी ही 2 इंचाचीच घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून आपलं शोल्डर उतरू नये.
आता बघा मी इथं 2 इंचाचं गळा रुंदी घेतली आहे. आता इथे गळा रुंदी घ्यायच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला गळा डीपनेक घ्यायचा असेल, पाठीमागचा गळा डीपनेक घ्यायचा असेल तर तुम्ही इथं अर्धा इंच शोल्डर डाऊन करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे. जर तुम्हाला डीपनेक घ्यायचा नसेल तर तुम्ही आहे असंच ठेवायचं आहे. आता बघा मी इथं अर्धा इंच शोल्डर डाऊन करून घेतलं. जे शोल्डर डाऊन करून घेतलं, जे इथं 2 इंच आपण गळा रुंदी घेतली तिथून आपण गळाची पुढील गळ्याची उंची मोजायची आहे. तर इथं 6 इंचावर गळा रुंदी आपण घेतली आहे. आता खालचा गळाची रुंदी ही 2.25 इंच घेते. जास्त गळा फैलवायचा नाही, नाही तर बिघडून जातो ब्लाऊजचा शेप पुढचा. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ब्लाऊजमध्ये, ज्या आपल्याकडून चूक झाली तर ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. तर आता इथे पुन्हा आपण जे अर्धा इंच गळ्याच्या साईडने डाऊन केलं त्याच्यामुळं आपल्याला इथेही मोंढ्यामध्ये अर्धा इंच डाऊन करून घ्यायचा आहे. याने काय होतं तर आपल्याला मोंढ्यामध्ये ओढत नाही, ब्लाऊज व्यवस्थित बसतो आणि फिटिंगमध्ये एकदम व्यवस्थित बसून जातो. तर आता इथं झालं आपलं. आता आपल्याला घ्यायचा आहे मोंढ्यामध्ये शेप द्यायचा आहे. तर बघा इथे जो आपण डाऊन केला, जो मोंढा आपण डाऊन केला तिथपासून आपल्याला एक इंचावर आणि 1.5 इंचावर खून करून घ्यायची आहे. जो 1.5 इंचाची आपण खून केली आहे तो आपण पाठीमागच्या गळ्याला शेप द्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे. आणि इकडं खाली हलक्या हाताने अर्धा इंच पुन्हा मोंढ्यामध्ये असं डाऊन करून घ्यायचं आहे. आणि जो आपण 1 इंच डाऊन केला आहे तो पुढील गळ्यासाठी शेप द्यायचा आहे. आता इथपर्यंत आपलं एकदम क्लिअर झालं. आता आपल्याला टाकायचं आहे योकपट्टीचं माप. तर योकपट्टीचं माप हेही ब्लाऊजच्या उंचीनुसार असतं. तर बघा आता इथं आपली उंची आहे 12.5 इंच. त्याच्यामध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतला 13.5 इंच. आता इथे आपल्याला माप टाकायचं आहे 10 इंचावर आपल्याला योकपट्टीचं माप घ्यायचं आहे, बरोबर. पण आपण याच्यामध्ये ते झालं आपलं मूळ उंचीचं योकपट्टीचं माप झालं. पण आपण इथं 1 इंच एक्स्ट्रा घेतला आहे, त्यामुळं आपण इथं अर्धा इंच खाली वाढवून घ्यायचं आहे. आणि आपण 10 इंचावर 10.5 इंचावर आपण इथं योकपट्टीचं माप घेतलं आहे आणि त्याच्यावर एक सरळ रेष मारून द्यायची आहे. आता इथं योकपट्टीवर आपण 1.25 इंच इथं वर एक खून करून घ्यायची आहे आणि 2.25 इंचावर पुन्हा इथं एक नॉक लावायचा आहे. तर व्हिडिओ तुम्ही एकदम व्यवस्थित बघा, खूप छान ब्लाऊजची फिटिंग बसते. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी दररोज तुमच्यासाठी असाच एक कटिंगचा व्हिडिओ टाकणार आहे. आता बघा इथं आपण इथपर्यंत आलो. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कटोरी किती घ्यावा लागेल 28 चेस्टसाठी. आता आपण इथं कटोरी टाकायची आहे 4.25 इंचाची. तर हे माप सर्वात जास्त तर लहान मुलींना पण शिवल्या जातं किंवा एखादं लेडीज पण असते जी खूप बारीक साईज असते काहींची, तर मग त्यामुळं आपल्याला ते. तर बघा इथं मी घेतलं आहे 4.25 इंचाची आपली कटोरी काढायची आहे आपल्याला. हे 4.25 इंच इथं घेतलं. पुन्हा मी वरती पण एक खून करून घेते 4.25 इंचावर आणि हे पॉइंट इथं असे जोडून देते. आता काय करायचं, जो आपण इथं 1.5 इंचाचा मोंढा घेतला होता तिथपासनं 2.5 इंचावर एक खून करायची आणि
इथं आपला गळा घ्यायचा आहे, गळ्याला इथं शेप देऊन घ्यायचा आहे. आणि जो आपला इथं गळ्याला शेप दिल्यावर इथं आपला जो पॉइंट निघतो तो पॉइंट जोडायचा आहे. तर बघा इथं 4.5 इंचावर आपला पॉइंट निघतो आहे. आता आपण हे जोडून द्यायचे आहेत अशा प्रकारे. आता इथं आपल्याला कटोरीला शेप द्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे. तर आपली इथं संपूर्ण आता हे 28 साईजचं माप तयार झालं आहे. पण आता इथंच बघा, तर आपण ही कटोरी कट केल्यानंतर ही आपण याच्यावर दुसऱ्या पेपरवर वाढून घ्यायची आहे. तर आपण सगळ्यात आधी याची कटिंग करून घेऊ. तर बघा मी इथं आपण याची कटिंग करून घेतली आहे. आता आपण पाठीमागचा भाग काढून घ्यायचा आहे. पण सर्वात आधी काय करायचं आहे, तर इथं आपल्याला नॉक लावून घ्यायचा आहे 2 ठिकाणी. जो आपण पाठीमागचा भाग इथं पाठीमागचा आपल्याला गळ्याच्या ठिकाणी नॉक लावून घ्यायचा आहे. आणि हे जे शोल्डर डाऊन केलं आहे दोन्हीही भागांचं असं डाऊन करून घ्यायचं आहे आणि ते कट करून घ्यायचं आहे. आणि इथे हे असं नॉक लावून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपला गळा मागे पुढे होऊ नये. आणि हे फिटिंगची बाजू आहे जी आपल्या लक्षात यावी, त्यामुळे आपण इथंही एक नॉक लावून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथं खालच्या साईडनी पण नॉक लावून घ्यायचा आहे, म्हणजे फिटिंगला तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आणि ब्लाऊजवर ठेवताना हे सर्व गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहे. तर आपण आता याची पुढच्या बाजूची पण कटिंग करून घेऊ. भरपूर बारीक बारीक गोष्टी असतात कटोरी ब्लाऊज कटिंग करताना. गोल कटोरी कशी आणायची, कटोरी ब्लाऊजची फिटिंग काय होऊन जातं, तर कटोरी व्यवस्थित नसल्यामुळे ब्लाऊज हा एकदम व्यवस्थित बसत नाही. तर त्याच आपण गोष्टी आज माहिती करून घ्यायच्या आहेत, तर कशा प्रकारे आपण कटिंग करायची आहे. तर बघा इथे आपण हे इथपर्यंत आपली कटिंग झाली आहे. आता आपण बघू कटोरी कशी वाढवायची. तर मी हे पार्ट बाजूला ठेवते. तर बघा आता आपण इथं एक पेपर घ्यायचा आहे दुसरा. आता काय करायचं, तर सर्वात आधी ही कटोरी ह्या जी आपली मूळ कटोरी निघेल होती ती कटोरीचा आपल्याला इथं मध्य काढायचा आहे. तर आपली कटोरी होती 4.25 इंचाची, तर 4.25चा एक मध्य काढायचा आहे. सेंटर काढून घ्यायचा आहे आणि त्याला एक असा नॉक लावून घ्यायचा आहे, जो आपला कटोरी म्हणजे इकडे तिकडे सरकत नाही आणि आपला मेन पॉइंट व्यवस्थित निघतो. आता जो आपण एक मध्य टक्स मारला तिथून आपण 1 इंच असा 1 इंचावर रेष घ्यायची आहे. आता ही कटोरी आपण सर्वात आधी जशी आहे तशीच आपण दुसऱ्या पेपरवर आखून घ्यायची आहे. व्यवस्थित लक्ष द्यायचंय सर्वांनी, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजन. तर मी इथं ही कटोरी जशी आहे तशीच सर्वात आधी याच्यावर आखून घेतली. आता काय करायचं, आता इथंही आपण 1 इंचावर इथं एक बरोबर अशी. आता ही कटोरी आपल्या काहीच कामाची नाही, ही कटोरी आपण साईडला टाकून द्यायची आहे. जो आपण 1 इंच टक्स घेतला तिथून आपण खाली 2.25 इंच 2 इंचावर आपण टक्स घ्यायचा आहे, म्हणजे अशी एक रेष मारून घ्यायची आहे 2.25 इंचावर. आणि इकडनं 1 इंच वाढून घ्यायचं आहे. या साईडनी पण 1 इंच आणि त्या साईडनी पण 1 इंच आणि हे पॉइंट इथं असे जोडून द्यायचे. आणि वरच्या साईडनी अर्धा इंच आणि ह्या वरच्या साईडनी अर्धा इंच जे आपले शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे तसं अर्धा इंच दोन्ही साईडनी वाढून घ्यायचं आहे. आणि हे एवढे पॉइंट जे आपण जेवढं पण आपण वाढवलं
ते एवढं पॉइंट इथं जोडून द्यायचे आहे. आता बघा आपली कटोरी गोल कशी बनवायची. तर सर्वात आधी इथं महत्त्वाचं म्हणजे हा जो भाग आहे हा व्यवस्थित असा अर्धा इंचापर्यंतच घ्यायचा आहे. वाटलंच तर तुम्ही असं टेपनी पण मोजून घेऊ शकता, जेणेकरून आपलं एकदम व्यवस्थित आणि एकसारखी कटोरी तयार होईल. जिथपर्यंत आपला फुगीर भाग आहे, तर बघा इथपर्यंत आपला फुगीर भाग आहे. इथून खाली व्यवस्थित असं खाली न्यायचं आहे, तर आपली इथं व्यवस्थित कटोरी तयार होऊन जाईल. तर बघा इतकी सुंदर आपला कटोरीचा शेप निघला आहे. 27 चेस्टसाठी, सॉरी 28 चेस्टसाठी 7ची कटोरी, 28 चेस्ट, 28 छाती. तर आपण आता याची कटिंग करून घ्यायची आहे. तर आपण आता इथं आपलं संपूर्ण माप तुम्ही बघू शकता इथं तयार झाला आहे. तर बाही कटिंगचा मी सेपरेट व्हिडिओ टाकीन, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. तर बघा आता इथे हे संपूर्ण माप तुमचं ब्लाउज पीसवर ठेवण्यासाठी एकदम तयार आहे. आता इथं फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जी आपली योकपट्टी आहे ती फक्त तुम्हाला खालून अर्धा इंच वाढवायचं आहे. बघा अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे, नाहीतर आपला पुढचा भाग हा कमी पडन. अर्धा इंच अशा प्रकारे वाढवायचं आहे. तुम्हाला दाखवते. व्यवस्थित असं माप आपलं इथं तयार झालं आहे. आता बघा इथे व्यवस्थित हे अर्धा इंच वाढवून असं घ्यायचं आहे. तर ही योकपट्टी आपली 28 चेस्टसाठी इथं तयार आहे. तर आपली कुठंही आपल्याला शिलाई मार्जिंग द्यायचं नाही. फक्त हे 28 जे आपण इथं योकपट्टी काढली ती योकपट्टी आपण फक्त अर्धा इंचाने खालून वाढवून घेतली, बाकी काहीच केलं नाही आपण. आणि कटोरीचा टक्स एक खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे तुमची कटोरी जर व्यवस्थित बसत नसेल, इकडे तिकडे पॉइंट जात असेल कटोरीचा, किंवा कटोरी चपटी बसते, तर भरपूर ह्या एक टक्समध्ये भरपूर गोष्टी लपलेल्या असतात. मी तुम्हाला कटोरीचा टक्स कसा घ्यायचा तो सांगते. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला दररोज अशीच व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. दररोज एक कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बघायला मिळेल. बघा आता इथं काय करायचं, जो आपण इथं टक्स घेतला, जो आपण बघा हा जो गोल भाग आहे कटोरीचा हा असा ठेवून घ्यायचा आहे. जो आपण इथं मध्य घेतला आहे तो मध्यापासून असं दुमडून बरोबर तुम्ही बघू शकता आपला किती भाग सुटतोय. इथं असा भाग सुटन थोडासा आपला, जो इथं बघा इथं एवढी जागा सुटली आपली. जेवढं इथं अंतर सुटलं तेवढंच इथं घ्यायचं आहे. आणि आपला कटोरीचा पॉइंट कटोरी आपण कितीची घेतली, 4.25 इंचाची. 4.25 इंचाचा मध्य किती निघला तुम्हाला दाखवते. 4.25 इंचाचा मध्य निघला आहे 2 इंच आणि 1 रेष. तर आपण तेवढाच आपल्याला इथं 2 इंच आणि 1 रेष. तर बघा हा आपला इथं मेन टक्सचा पॉइंट निघला आहे. आणि जो आपण 1 इंचावर इथं डॉट लावलेला आहे तिथं आपण इथं जोडून घेणार आहोत ह्या रेषा. तर ही आपला मेन टक्स आहे. तर तुमची कटोरी अजिबात इकडे तिकडे सरकणार नाही जर तुम्ही माझ्या पद्धतीने कटिंग केली आणि अशा प्रकारे टक्स घेतला. तुम्ही 100% ब्लाऊज व्यवस्थित शिवशाल, मी गॅरंटी देते तुम्हाला. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा ब्लाऊजमध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर. आणि तुम्हाला सर्वांना जर ब्लाऊजविषयी काही प्रॉब्लेम असेल तर तोही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर बघा इथं व्यवस्थित आपली 28 चेस्टची कटोरी बसली आहे. एकदम सुंदर असं शेप पण आला आहे. आणि तुम्ही व्हिडिओत बघू शकता पेपरवर एवढं सुंदर दिसत आहे तर ब्लाऊज पीसवर किती सुंदर दिसेल. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि
एक लाईक नक्की करा. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.